नमस्कार. ओंकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी व कुलदेवतेची अखंड कृपा आपल्यावरती प्राप्त करण्यासाठी काय करावे. तर चला तर पाहूया. नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी हे महत्त्वाचे 10 उपाय करा. यामुळे वर्षभर कुठल्याही मार्गाने पैसा येत राहील. ओटी भरण्याची पद्धत अशी असते. ओटी भरताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कुलदेवीची व कुळांचे रक्षण करणारे असते. तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारे असते. म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. घरामध्ये सुख समृद्धी नांदते. वर्षभर आपली देवी आपल्याचे रक्षण करते. आपापल्या प्रत्येक संकटातून वाचवते, तारत असते. म्हणून देवीची कृपा करून घेण्यासाठी व आपल्या कुलदेवतेची कृपा आपल्यावर सदैव आपल्या परिवारावरती अखंड करून प्राप्त करण्यासाठी ते देवीचा आधार व सन्मान करून तिची ओटी भरावी लागते. ओटी कशी भरावी हे आता आपण पाहूया. एका ताटात साडी ठेवावी. आपल्या येथे परंपरेनुसार 9 वारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर 9 वारी साडी ठेवावी. देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण क्षमता असते. रंग काळा किंवा निळा नसावा. ह्याऐवजी लाल, केसरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता. व एका ताटात साडी ठेवून त्याच्यावर खण ठेवावा. खणांचा रंग शुभ असावा, जसा लाल, सोनेरी किंवा इतर. वर संपूर्ण पाणी भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी. हळदी, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, गजरा, तांदूळ आणि खडीसाखर देखील असावे. ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचा आहे बरं का. त्याला तांबूळ असं म्हणतात. या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे व देवीकडून चैतन्य मिळवावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत व मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथे अर्पण करायची असते. तसेच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाशिणीला पण देऊ शकता. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. ह्यासोबत गुरुजींना शिदा द्यावा. नवरात्रीमध्ये 9 दिवस कोणते उपाय करावेत हे आपण पाहूया. आपल्या घरामध्ये वर्षभर कुठल्याही मार्गाने पैसे येत राहील. नवरात्रीच्या 9 दिवस देवी आईची पूजाविधी पूर्ण केले जाते. ह्या दरम्यान देवी आईच्या 9 वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा केली जाते. देवी आई आपापल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास येते. त्यामुळे नवरात्रीमध्ये केलेल्या उपायांचे फळ अनेक पटीने जास्त मिळते. कारण नवरात्रीमध्ये सर्वत्र आदिशक्तीचा वास असतो. म्हणून असे उपाय केल्याने ती प्रसन्न होते व आपल्याला प्रत्येक दुःखापासून मुक्त करते. पहिला उपाय आहे, नवरात्रीमध्ये विड्याच्या पानावर केशर ठेवा आणि माता दुर्गा स्तोत्र तसेच नावाचे पठण करावे. असे केल्याने घरात सुख शांतीचे वातावरण निर्माण होते. नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होतो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. दुसरा उपाय आहे, नोकरीची खूप दिवसापासून काळजी असेल तर जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला जर अपेक्षित काम मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज 7 वेळा लवंगांची जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा. असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरीसुद्धा मिळेल बरं का. तिसरा उपाय असा आहे, आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगांचा उपाय. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात 5 वेलची आणि 5 सुपारी सोबत 1 लवंगांची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल. चौथा उपाय असा आहे, राहूकेतूचा अशुभ प्रभाव दूर करण्याचे उपाय. नवरात्रीमध्ये राहूकेतूचा अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगांची जोडी अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवांची कृपा राहील आणि राहूकेतूंचा अशुभ प्रभाव कुंडलीतील दूर होईल.
हा उपाय केल्याने दुर्भाग्यांचे रूपांतर सौभाग्यात होईल. आणि पुढील 5वा उपाय आहे लवंग कापुरांचा हा उपाय. नकारात्मक कमी करेल. नवरात्रीच्या 9 दिवसात दररोज लवंग आणि कापुरांचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते. हा उपाय रोज सकाळी 9 दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते. कारण ह्या 9 दिवसामध्ये एक वेगळ्याच प्रकारच्या सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वावरत असते. 6वा उपाय आहे पारिजातक. ही वनस्पती दुर्गादेवीला अतिशय प्रिय आहे व तुम्हाला कुठे मार्केटमध्ये पारिजात वनस्पती वगैरे भेटत असेल तर तुम्ही देवीला अर्पण करू शकता. त्याचा प्रभाव तुमच्या घरावरती छान पडेल. व नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. तसेच पैशाच्या समस्यापासून सुटकासुद्धा मिळते. आणि पुढील 7वा उपाय आहे तुमच्या घरच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा. यामुळे तुमच्या लक्ष्मी आणि दुर्गादेवी या दोघीही प्रसन्न होतात. त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते. व्यवसायातून खूप मोठ्या प्रमाणावर लाभ मिळतो. आणि पुढील 8वा उपाय आहे माता दुर्गेला जास्वंदाचे फूल खूप आवडते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते. पुढील 9वा उपाय आहे स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करा. जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने देवी तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल. पुढील 10वा उपाय आहे प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावा. जर तुमच्या घरी आधीपासून तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाडून टाका. यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील. तर पुढील असा उपाय आहे 11वा घरातील क्लेश दूर करण्याचे उपाय. जर तुमच्या घरात नेहमी तणावाचे वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत 9 दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागते. आणि 12वा नियम आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी. जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गेला अर्पण करा. असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो व आपल्या घरात प्रसन्नते वातावरण लागते. असे मानले जाते ह्या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही. पुढील 14वा उपाय आहे नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी हे उपाय करा. नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात विड्याचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे. त्यानंतर ते दुर्गा मातेला अर्पण करावे. डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे सुपारी दुर्गा मंदिराच्या मागे ठेवावे. असे केल्याने नोकरी किंवा व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतील. 15वा उपाय आहे ग्रहदोष करण्यासाठी हा उपाय करा. नवरात्रीच्या 9व्या दिवशी 5 हळदीचे कान घेऊन ते लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवावेत. असे केल्याने ग्रहदोष दूर होतात. असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनी, राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो. पुढील 16वा उपाय आहे ह्या आजारापणापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा. जर तुम्हाला कोणताही जुना आजार असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने रोगापासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते. ह्याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजयसुद्धा मिळवून देऊ शकतो. 17वा उपाय आहे घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी नवरात्रीच्या 9 दिवसात घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावा. त्याशिवाय घरातील मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे चित्र देखील लावा. ह्यामुळे ह्या कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात व घरच्या मुख्य दारावर स्वस्तिक बनवल्याने घरात सकारात्मक राहते आणि सर्व थकलेली कामे होऊ शकतात. पुढील 18वा उपाय आहे आंबा किंवा अशोकाच्या पानाची माळ बनवून मुख्य दरवाजावर बांधून
ह्या नवरात्रात आंबा आणि अशोकाच्या पानाची माळ बनवून मुख्य दरवाजावर लावल्याने घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक येऊन सुख शांतता नांदेल. 19वा उपाय आहे, घराच्या मुख्य दरवाजावर किंवा प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलं काढावीत. नवरात्रात मुख्य दारावर लक्ष्मीची पावलं काढावं. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती नांदते. पुढील 20वा नियम आहे, नवरात्रात एखाद्या दिवशी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन केशरी भात अर्पण करावा. असे केल्याने घरातील सर्व अडथळे दूर होतात आणि देवी आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे. ह्यामुळे मानसिक शांती मिळते. जर तुम्हाला ह्या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या 12व्या अध्यायाचे पठण करावे. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते. 21वा नियम आहे, सौवाश्र महिलांनी हे उपाय करावेत. विवाहित महिलांनी नवरात्रीच्या 9व्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते. 22वा नियम आहे, नवरात्रीची 9वी तिथी अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. ह्यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे. ह्या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते. 23वा उपाय आहे, विड्याच्या पानाचे उपाय. नवरात्रीच्या पहिल्या 5 दिवसात विड्याच्या पानावर चंदनाने दुर्गादेवीचा बीज मंत्र लिहून तिच्या चरणी अर्पण करा. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा मंत्र दुर्गाचा बीज मंत्र आहे. 24वा नियम, त्यानंतर नवमीच्या दिवशी ही विड्याची पाने वेगळे करून लाल कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. हा उपाय केल्याने आर्थिक समस्यापासून सुटका मिळते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व कमेंट करा व्हिडिओला. असेच नवनवीन माहिती आपणास मिळत जाईल. धन्यवाद.